नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज सुरुवातीला मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. फेसबुकवर कोणीतरी सन्याल आणि बन्सल नावाच्या दोघांनी काय व्हॉट्सअप ग्रुप उघडला आहे, काय शेअर्सची नावं सांगणार आहेत अमुक तमुक. त्याच्यासाठी त्यांनी माझ्या फोटोचा, माझ्या नावाचा आणि मार्केट अँड मी या टायटलचाही उपयोग केला आहे. तो उपयोग केलेला पूर्णपणे चुकीचा आहे. हा सगळा चोरटा व्यवहार आहे. आणि त्यांना ज्यांनी फोन केला आहे त्यांना ते सांगतायत की भाग्यश्री फाटक यांनी त्यांना परवानगी दिली आहे. मी कसल्याही प्रकारची कसलीही परवानगी कुणालाही दिलेली नाही. माझा व्हॉट्सअप ग्रुप नाही. मी सिनियर सिटिझन आहे. मला जे काही येतं ते अत्यंत चांगल्या भावनेने दुसऱ्यांना शिकवावं या भावनेतून मी हे सगळं काम करते आहे. याचा एकच अर्थ होतो की माझा कंटेंट हा उत्कृष्ट आहे आणि तो चोरून काहीतरी उद्योग करावा अशी धारणा दिसते. पण मी कोणालाही कसलेही शेअर कंपन्यांची नावं काहीही सांगत नाही. माझा व्हॉट्सअप ग्रुप नाही. त्यामुळे लोकांनी या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. पण जेव्हा कोणालाही ते चोरून काही करावंसं वाटतं याचा अर्थ ते तेवढं उत्कृष्ट असतं हे त्यांनी त्यांच्या कर्मावरनं सिद्ध केलं आहे. पण तुम्हाला पहिल्यापासून माहीत आहे की तुम्हाला अधिक चांगले शेअर शोधता यावेत म्हणून मी मुळापासून शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. तर त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू नका एवढंच माझ्या मनापासून सांगणं आहे. की काल मला पुण्याहून फोन आले की मॅडम तुमच्या नावावर हे असं काम चालू आहे तर तुम्ही लक्ष घाला. म्हणून मी आज तुम्हाला व्हिडिओतून ही पहिली सूचना देते आहे. अमेरिकन मार्केट शुक्रवारी मंदीत गेलं. ओरॅकलचा रिझल्ट तर खराब लागलेलाच आहे. ब्रॉडकॉमनी AI संबंधी गायडन्स पण कमी केला. तर 2026मध्ये कदाचित AI संबंधी शेअर्स जे आहेत ते मंदीत जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या फेडचे चेअरमन बदलता आहे. त्यामुळे 2026मध्ये वातावरण बदलेल. आणि आत्ता सध्या क्रिसमसची सुट्टी चालू होईल. हळूहळू व्हॉल्यूम कमी होतं. म्युच्युअल फंडांचं रिडम्शन चालू असतं म्हणून त्यांचं शुक्रवारी मार्केट मंदीत होतं. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे 1114 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3869 कोटीची. अमेरिकेच्या टॅरिफचा तर गोंधळ चालूच आहे. पण मेक्सिकोनीही 50% टॅरिफ लावणार असं सांगितलं आहे. त्यामुळे आता हा दुसरा गोंधळ पुन्हा सुरू झालेला आहे. फक्त क्रूड आपल्या दृष्टीने चांगलं चालू आहे. 61-62 या लेव्हलला क्रूड आहे. काही बातम्या आहेत त्या पाहूया. पण आत्ता मार्केट करताना ज्या शेअरमध्ये व्हॉल्यूम असेल त्याचाच इंट्राडेसाठी विचार करा. कारण व्हॉल्यूम कमी असेल तर तुमचा ट्रेड होणार नाही. स्टॉप लॉस हिट होईल म्हणून सांगितलं. स्विगीने 10,000 कोटीचा QIP केला
या QIPला त्यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि हा QIP यशस्वीरित्या त्यांचा पूर्ण झाला. KEC इंटरनॅशनल 1150 कोटींच्या त्यांना नव्या ऑर्डर मिळाल्या. डॉक्टर रेड्डीज 4 ते 12 डिसेंबर या काळामध्ये आंध्र प्रदेशामध्ये श्रीकाकुलमच्या फॉर्म्युलेशन फॅक्टरीची तपासणी झाली. त्यांना 483 फॉर्म इश्यू केला, 5 त्रुटी दाखवल्या. त्यामुळे डॉक्टर रेड्डीज मंदीमध्ये जाऊ शकतो. JTL स्टील सेक्टरच्या एका खाजगी कंपनीबरोबर ते मर्जर करणार आहे. पेटीएम सर्व्हिसेसमध्ये पेटीएमनी 2250 कोटी रुपये गुंतवले आहेत. हाईड पेमेंट हा एक नवीन इन ॲप प्रायव्हसी फीचर पेटीएमनी लॉन्च केला आहे. या फीचरचं नाव आहे हाईड पेमेंट. LLC इंडिया यानी NLC इंडिया रिन्युएबल्स यानी PTC इंडिया लिमिटेड बरोबर जॉईंट व्हेंचर केला आहे. गोदावरी पॉवर ते 1625 कोटी रुपये गुंतवणार आहेत. नारायणा हृदयालय NH इंटिग्रेटेड केअरमधून क्लिनिकल सर्व्हिस युनिट डिमर्ज केलं जाणार आहे आणि हे डिमर्ज केलेलं युनिट नारायणा हृदयालय या पेरेंट कंपनीमध्ये मर्ज केलं जाईल. अरविंदो फार्मा तेलंगणा युनिटची तपासणी 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या काळात झाली. यांनासुद्धा 483 फॉर्म इश्यू झाला आणि 3 त्रुटी दाखवल्या. त्यामुळे अरविंदो फार्मा मंदीत राहू शकतो. ॲफकॉन 243 कोटीचं आर्बिट्रेशन अवॉर्ड ॲफकॉनला मिळालं. PVR इन ऑर्बिट मॉल सायबराबाद इथं 11 स्क्रीनचं त्यांनी सुपरप्लेक्स सुरू केलं. SR शिपिंगने एका कंपनीचं अधिग्रहण केलं. SJVN ग्रीन एनर्जीनी राजस्थानमध्ये बिकानेर इथं सोलर पॉवर प्रोजेक्ट सुरू केलं. या सोलर पॉवर प्रोजेक्टमध्ये 100.56 मेगावॅट कमर्शियल ऑपरेशन सुरू झालं. त्यामुळे कंपनीची क्षमता 830 मेगावॅट झाली. अशोका बिल्डकॉन यांच्या जॉईंट व्हेंचरला BMCकडून 1041 कोटींची वर्क ऑर्डर मिळाली. बायोकॉन त्यांनी बायोसिमिलर जागतिक स्तरावर कमर्शियल करण्यासाठी सेटलमेंट आणि लायसेन्सिंग करार केला. त्यामुळं UKमध्ये जानेवारीमध्ये आणि इतर देशांमध्ये मार्चमध्ये हे बायोसिमिलर लॉन्च होऊ शकेल. विप्रोनी जेमिनी एंटरप्राइजेसला जागतिक स्तरावर ॲडॉप्ट केलं. त्यामुळे त्यांचं प्रोडक्शन आणि AI वर्कफोर्सला मदत होईल. गुगल क्लाउडबरोबरही त्यांनी करार केला. मायक्रोसॉफ्टबरोबर 3 वर्षाचा त्यांनी करार केला. BELला 776 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या. SMS फार्मा विझाग API प्लांटची US FDAने तपासणी केली. 1 त्रुटी दाखवली. फॉर्म 483
इश्यू केला. 8 ते 12 डिसेंबर दरम्यान ही तपासणी करण्यात आली होती. इसाफ स्मॉल फायनान्स बँक यांनी 1700 कोटीचे NPA आणि राईट ऑफ केलेले ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला विकले. NLC इंडिया 110 मेगावॅट ग्रीड पॉवर प्रोजेक्टसाठी त्यांना ऑर्डर मिळाली. 25 वर्षांसाठी पॉवर प्रोजेक्ट ॲग्रीमेंट त्यांनी केलं. पॉवर परचेस ॲग्रीमेंट. ग्रॅन्युअल्स 28 जुलै ते 1 ऑगस्ट या काळात हैदराबादच्या फॅसिलिटीची तपासणी झाली. त्याला त्यांना EIR म्हणजे एस्टॅब्लिशमेंट रिपोर्ट मिळाला. टाटा स्टीलला 1902 आणि 2410 कोटीची डिमांड ऑर्डर किंवा डिमांड लेटर जयपूर खाणीच्या संदर्भात मिळालेलं होतं. त्यासाठी त्यांना कोर्टाने 19 डिसेंबरपर्यंत मुदत दिली. म्हणजे आता पुढची सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया त्यांची रिटेल विक्री 60% वाढली. ब्रिगेड IT डिपार्टमेंटनी तपासणी केली होती, पण बिझनेसवर काही त्याचा परिणाम झालेला नाही. कन्सॉलिडेटेड कन्स्ट्रक्शन यांना 458 कोटीच्या ऑर्डर्स मिळाल्या. बायोकॉन बायोलॉजिक्स यांनी रिजेनेव्हान आणि बायर बरोबर ॲफ्लिबर्सेप बायोसिमिलरसाठी करार केला आहे. आज साधारण गिफ्ट निफ्टी ते 90 पॉईंट डाऊन दाखवत आहे. या हिशोबाने जर 25,900च्या जवळपास कुठे तुम्हाला निफ्टी मिळू शकला तरच तुम्ही निफ्टी बाय करून ट्रेड करू शकता. सुरुवातीला ट्रेड करू नका. सुरुवातीला सेन्सेक्स 250 ते 300 पॉईंट मंदीत राहील, तर निफ्टी 80 ते 90 पॉईंट मंदीत राहण्याची शक्यता आहे. पण 3 जानेवारीपर्यंत व्हॉल्यूम कमी राहतील ह्याच्याकडे मात्र लक्ष द्या. आणि कदाचित अमेरिका आणि भारत यांच्यात जे ट्रेड डील व्हायचं आहे त्या ट्रेड डीलच्या संबंधात कुठलीही कुणकुण लागती आहे का, बाजार स्पीडनी मंदीत जातो आहे का, याच्याकडे मात्र तुम्हाला लक्ष देऊनच ट्रेड करावा लागेल. तेजीत कुठले शेअर राहतील ते बघूया, पण आत्ता कुठलंही भरोशाचं कूल नाही, त्यामुळे जपूनच ट्रेड करा. मन्नापुरम, लेमन ट्री, नाल्को, हॅवेल्स, सिमेंट्स, अडाणी पोर्ट, अडाणी ग्रीनला क्लीन चिट मिळाली आहे म्हणून TBO टेक, ॲस्ट्रा मायक्रो यांना 124 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. WPIL यांना 1340 कोटीची ऑर्डर मिळाली. NMDC कप अँड हँडल पॅटर्न तयार झाला आहे. BEL 776 कोटीची ऑर्डर. गोदावरी पॉवर, अशोका बिल्डकॉन, NLC इंडिया, JM फायनान्शियल याचा 138 रुपयावर डबल बॉटम तयार झाला आहे आणि
रेझिस्टन्स 154-155च्या लेवलवर आहे. KEC इंटरनॅशनल, ABB, ICICI, HJVN, टाटा स्टील, PVR आयनॉक्स, लार्सन टुब्रो, पेटीएम, मुथूट फायनान्स, बायोकॉन, रामको सिमेंटचं प्राईस आणि व्हॉल्यूम रोज वाढत आहेत म्हणून दिलं आहे. IIFL फायनान्स, लेन्सकार्ट, हिंदुस्तान झिंक, दालमिया भारत आणि PNB हाऊसिंग. तर मंदीमध्ये डॉक्टर रेड्डीज आणि अरविंदो फार्मा. मी पुन्हा एकदा शेवटी सांगते की कुणीतरी फेसबुकवर माझ्या नावावर खोटं काहीही लोकांना सांगून व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायला सांगताय. तुमचं जर काही नुकसान झालं तर त्या नुकसानीला मी जबाबदार असणार नाही. माझा कुठलाही व्हॉट्सअप ग्रुप नाही. आणि तुम्हाला काहीही वाटलं तरी मला फोन करा, कारण शेअरची नावं सांगणं हा माझा उद्देश नाही. शेअरची नावं सांगून एक शेअरचं नाव सांगितलं तेवढाच तुम्ही ट्रेड घेतलात, पण पुढे काय हे जे प्रश्नचिन्ह उभे राहतं त्या प्रश्नचिन्हाचं उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असतो. एकदा तुम्हाला मार्केट समजलं की तुम्हाला 25 नावं मिळू शकतील. तुम्हाला माझ्याकडे मागे फिरून येण्याची गरज उरणार नाही. त्यामुळे तुम्हाला स्वावलंबी करणं हा माझा उद्देश आहे. तुम्हाला घास भरवणं हा उद्देश नाही. त्यामुळे सावध व्हा आणि कुणाच्याही कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका. मी कोणालाही परवानगी दिलेली नाही हे कृपया लक्षात घ्या. आणि आत्ता तर परवानगी देणं काय, मला एवढी दुखापत झाली आहे त्यामुळे कुठलीच परवानगी कसलीच देत नाही. मी कसा बसा व्हिडिओ करते आहे तो अधिक चांगला कसा होईल याकडे माझं लक्ष आहे. एवढं मात्र तुम्ही लक्षात घ्या प्लीज. पुष्कळ गोष्टी तुम्ही माझ्याकरता करता, त्याबरोबर ही गोष्ट जरूर करा. नमस्ते.